जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो. परवा सकाळी फर्स्ट शो पाहिला छावा चित्रपटाचा रिव्ह्यू राहिला. रिव्ह्यू देणं गरजेचं कारण आपल्या एवढ्या जवळचा विषय आहे. तर हा चित्रपट डिरेक्ट केला आहे लक्ष्मण विटेकर सरांनी, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल, राणी येसुबाईंच्या भूमिकेत आहेत रश्मिका मंदाना, औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत अक्षय खन्ना आणि मराठी ॲक्टर आहेत क्रू. सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे. सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद देतो कारण असे विषय लोकांसमोर येणं आणि ते कळणं गरजेचं आहे. चित्रपट जेव्हा सुरू होतो तेव्हा पिन ड्रॉप सायलेन्स आहे कारण ते शौर्य तोडल्या दाखवल्यात ते खूप खूप भारी दाखवलं. आणि त्यावेळेस मुघलांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज राहिले नाहीत, त्याच्यामुळे आता आपलंच राज्य आहे. पण त्याच्या वेळेस मूवीमध्ये एक डायलॉग येतो आणि तो डायलॉग मला खूप भावला. तो डायलॉग असा होता की शेर अभी नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती को अगर उन्होंने मराठी साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की. अंगाला खटा येणार. जेव्हा दुसरा भाग चालू होतो तेव्हा दुसरा भाग खूप इमोशनल आहे कारण आपल्याच माणसाच्या फितुरीमुळे, आपल्याच माणसाच्या गद्दारीमुळे, गद्दारपणामुळे राजे सापडतात आणि कैद होतात. आणि कैद झाल्यानंतर औरंगजेबाने त्यांना इतका त्रास दिला आहे, तो त्रास पाहून म्हणजे अंगाला काटा येतो. अजून पण अंगाला काटा येतोय, डोळ्यात आपोआप पाणी येईल कारण हाताची नखं काढणे, जीभ काढणे, डोळे काढणे म्हणजे किती त्रास राजांनी सहन केला आहे. ते फक्त स्वराज्यासाठीच. त्यांच्या ठिकाणी मी कधी कधी विचार करतो त्यांच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर सहज धर्मांतर केलं तर सहज जीव दिला असता, सहज शरण आला असतं. पण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त होतं म्हणून ते त्या ठिकाणी टिकले आणि खरंच त्यांनी इतिहास घडवला. आणि तोच इतिहास तुम्हाला बघायला जायचं आहे. आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मुलांना दाखवा. तो इतिहास बघणं गरजेचं आहे, तो कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं माझी विनंती आहे सर्वांना आपल्या फॅमिलीसोबत मुलांना हा मूवी दाखवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. खरी कीर्ता परी लहरी भगवा ध्वजा